आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व मी स्वागत करीत आहे. आज देवाच्या वचन धावूया. स्तोत्र संहिता 34:9. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. देवाचे भय धरून राहिले तर तुम्हाला काही उणे पडणार नाही. तुम्ही उत्पत्ती त्याच्या 28 अध्याय 16-17 मध्ये पाहत आहे. याकूब झोपेतून उठला आणि घाबरला. म्हणतो हा जागा किती भयंकर आहे, इथं देव आहे, देवाची उपस्थिती आहे. कारण याकूब घरातून पळून जंगलामध्ये झोपून राहिला. तिथं देवापणे त्याला दर्शन स्वप्न दिलं की देव तिथं येऊन उभा आहे वरती आणि त्याच्याशी बोलतो. त्याला भीती वाटलं आणि त्यांनी देवाकडे एक गोष्ट मागितलं. आता देव काय म्हटलं उत्पत्ती 28:15 मध्ये, याकूब मी तुझ्या बरोबर आहे, जेथे कुठं जाणार तुझे संरक्षण मी करणार आणि आनंदाने शांतीने परत तुला या देशामध्ये आणणार. हे देश सोडून तू पळत आहे ना भावाला भिवून, पण मी तुम्हाला सांभाळणार. तेव्हा याकूब देवाकडे प्रार्थना मागतो. उत्पत्ती 28 अध्याय 20 वचनामध्ये, देवापा माझ्या जाण्याच्या मार्गामध्ये माझी सुरक्षा कर आणि मला खायला भाकर दे आणि घालायला कपडे दे आणि शांतीपूर्वक परत माझ्या बापाकडे मला यायला पाहिजे. असं तू केलास तर खरंच देवापा तू माझे देव आहे. देवाने त्याची वाणी ऐकली आणि उत्पत्ती 40:15 मध्ये याकूब म्हणतो, माझ्या जन्मापासून आजच्या दिवसापर्यंत देवापा माझा मेंढरपाळ होता, मला काही उणे पडलं नाही. जीवनात जे काय पाहिजे, भाकर पाहिजे किंवा कपडे पाहिजे किंवा संरक्षण पाहिजे, सर्व देवापाने दिलं. आतापर्यंत देवापाने मला सांभाळून आणलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज लोक तुम्हाला त्यागल्या असेल, तुम्हाला सोडल्या असेल, तुम्हाला सोडून सगळे लोक गेले असेल, पण घाबरू नका. देवाकडे पहा, देवाच्या भय मानून चाला, देवाच्या उपस्थितीमध्ये भय माना, देवाला भिवून चांगलं जीवन तुम्ही करा, तर देव तुम्हाला सोडणार नाही. तुमची सर्व आवश्यकता पूर्ण करणार, तुम्हाला काही उणे पडणार नाही. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा धन्यवाद, आज तुझ्याकडे पाहत आहे प्रभू. या जगामध्ये येऊन आमच्या पापाकरिता जीव दिलेला खरं देव येशूच्या नावाने आम्ही येत आहे प्रभू. एकच देव आमच्यासाठी जीव दिला, जिवंत उठला, त्या देवाला भय मानून तुझ्याकडे येत आहे प्रभू. आतापर्यंत देवाच्या भय मानल्यानुसार जे काय पाप केले ते सर्व पाप क्षमा कर प्रभू. येशूचं रक्त त्यांना शुद्ध कर आणि त्यांना काही उणे पडायचं नाही प्रभू. आता येशूच्या नावाने जे काय मागतात ते सर्व त्यांना दे प्रभू. त्यांचे सर्व गरज पूर्ण कर, त्यांचे सर्व आवश्यकता त्यांना भेटू दे प्रभू. हो प्रभू, यापुढे त्यांच्या काही उणे पडायचं नाही. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.